तळोद्यात भाजपचा सूर्य उगवला. जितेंद्र सूर्यवंशी ठरले नगराध्यक्षपदाचे एकमेव दावेदार. परिवर्तन 24 न्यूज बेधडक राजकीय विश्लेषण. तळोदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025. भाजपच्या तंबूत चाललेला अंतिम संघर्ष, गटबाजीचे पडसाद, उमेदवारांच्या शर्यतीतील तापलेले वातावरण हे सगळं पार करत अखेर जितेंद्र सूर्यवंशी यांच्या नावावर अधिकृत शिक्का बसला आहे. भाजपने नगराध्यक्षपदासाठी एकमेव सरदार म्हणून सूर्यवंशींवर ठेवलेला विश्वास हा तळोद्यासाठी मोठा राजकीय मेसेज देऊन गेलाय. आमदार राजेश पाडवी यांनी उभरते युवा नेतृत्व, सर्वांगीण कार्याची दखल घेत नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र सूर्यवंशी यांच्यावर विश्वास ठेवत पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याची जबाबदारी दिली. बेधडक विश्लेषण. निर्णयाच्या मागचा राजकीय अर्थ. भाजपच्या अंतर्गत चर्चांमध्ये अनेक दिग्गज इच्छुकांचे नाव फिरत होते, पण संघटन शक्ती, तळागाळातील पकड, पक्षाशी असलेली निष्ठा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक पातळीवरचा स्वीकार या चारही मुद्द्यांवर सूर्यवंशी ठाम उभे राहिले आणि बाकी सगळे चेहरे फेड आउट झाले. भाजपने केलेल्या या निर्णयानंतर तळोद्यात एकच चर्चा. सूर्यवंशींच्या नावावर भाजपने 2025 ची निवडणूक सेफ केली का? कार्यकर्त्यांचा जल्लोष. निर्णयानंतरच्या तंबूत काय चित्र? निर्णय लागताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट. सूर्यवंशींच्या नेतृत्वात भाजपा परत एकदा पालिकेत कमळ फुलवणार. कार्यकर्त्यांना ठाम विश्वास. महत्त्वाचा प्रश्न, विरोधकांची रणनीती काय? भाजपने आपला कॅप्टन स्पष्ट केलाय. आता पाहायचं धनुष्यबाण हात शिंदे गट, ठाकरे गट आणि अपक्ष यांच्या रणनीतीत कसा बदल होतो. कारण भाजपने मैदानात सिंगल फेस पुढे करून निवडणुकीचा मोमेंटम आधीच आपल्या बाजूला वळवलाय. परिवर्तन 24 न्यूजचा निष्कर्ष. बेधडक मत. भाजपने घेतलेला हा निर्णय फक्त उमेदवार निवड नाही, हे स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलू शकणारे पाऊल आहे. राजकीय निरीक्षकांचं मत. सूर्यवंशींना पुढे करून भाजपने तळोद्यातील लढाई सोपी केली आहे. आता पुढे होणाऱ्या हालचाली, जुळणाऱ्या युती, फुटणारे गट आणि बदलणारी पानं हेच ठरवतील तळोद्यातील 2025 चे खरे निष्कर्ष. नितीन गरुड यांचे परिवर्तन 24 न्यूजसाठी बेधडक राजकीय विश्लेषण.